आणि तोपर्यंत समाजात वावरताना मला हेही माहीत झालेलं होतंच, एक अधिकारी म्हणून वावरताना, एक नागरिक म्हणून वावरताना, की ज्यांना आपण महामानव म्हणतो, प्रज्ञासूर्य म्हणतो, विश्वरत्न म्हणतो, त्यांनाही अजून एका समाजापुरतंच मर्यादित केलेलं आहे. आणि वाईट मला तेव्हा जास्त वाटतं की जेव्हा महिलासुद्धा असं म्हणतात की बाबासाहेब एका समाजापुरते आहेत, त्यांचा आणि आपला काय संबंध. तेव्हा तर मी त्यांना आवर्जून सांगत असते की असं तर तुम्ही म्हणूच नका. कारण स्त्री शिक्षणाचे दरवाजे महात्मा फुलेंनी खुले केले आणि स्त्री शिक्षणालाच नव्हे तर स्त्रियांच्या प्रत्येक अधिकारांना संवैधानिक अधिष्ठान मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. जेव्हा मी मताधिकाराबद्दल सांगते की आपल्याला स्त्रियांना संघर्ष करण्याची गरज नाही पडली, संविधानानंच आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे, तेव्हा त्यांना असं वाटतं की जे बरेच अधिकार आपल्याला मिळाले आहेत त्यातला एक मताचा अधिकार आहे, त्यात काय विशेष. तेव्हा त्या महिलांना मी हेही सांगत असते, असं म्हटलं जातं, हॅपीनेस ऑलवेज लुक स्मॉल वाईल यू होल्ड इट इन युअर हँड्स, बट लेट इट गो अँड यू लर्न ॲट वन्स हाऊ बिग अँड प्रेशियस इट वॉज. मताचा अधिकार विना संघर्ष आपल्याला मिळालेला आहे, त्याच्यामुळे कदाचित आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही का. मताचा अधिकार जर इतका महत्त्वाचा नसता तर आम्हालाही तो अधिकार द्या असं म्हणून अनेक वर्ष अनेक देशांमध्ये महिलांनी संघर्ष का केला असता. याचा अर्थ मताचा अधिकार तेवढा आहेच महत्त्वाचा, फक्त तो कदाचित आपल्याला इझिली मिळाला, बाबासाहेबांनी संविधानात तरतूद केली म्हणून मिळाला, म्हणून कदाचित आपण त्याचं महत्त्व कुठेतरी बाजूला ठेवतो आहोत. ही मी त्यांना अवश्य जाणवून देत राहते.